नमस्कार मित्रांनो, ज्याला इतिहास आवडतो तोच इतिहास घडवत असतो आणि इतिहासाच्याच पाऊलखुणा आपण ओळखून भविष्य बनवायचं असतं किंवा भविष्य घडवायचं असतं. असाच आपल्याला इतिहासाचा जो पेपर आहे इयत्ता 10वीसाठी तो 50 मार्काचा आहे. 40 मार्क रिटन, 10 मार्क तुमचे प्रॅक्टिकलचे किंवा ओरलचे शाळेमध्ये भेटत असतात. बोर्ड परीक्षा 2027 द्यायला जाणार आहे. इतिहासाचा पेपर सोपा असतो, मार्क जास्त पडत असतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसे मार्क पडायचे ते सांगतो. मग तुम्हाला पहिली गोष्ट काय, सिलेबस तुम्ही बघितला, सिलेबस काय ते कळला, अभ्यास केला. मग प्रश्न कसे येतात तेच माहिती नसेल तर मग परीक्षा द्यायला अर्थ राहतो का? नाही राहत. परीक्षा द्यायचं आहे तुम्हाला तर त्याच्यासाठी पहिले तुम्हाला पेपर पॅटर्न माहिती पाहिजे. पेपर पॅटर्न जर माहिती नसेल तर पेपर वेळेच्या आत पूर्ण होत नाही आणि केलेला अभ्यास सोपा वाटत नाही. म्हणून पेपर पॅटर्न प्रत्येक सब्जेक्टचा माहिती असणं गरजेचं आहे. याच्या अगोदर आपण सगळे बघितलेले आहेत. याच्यात इतिहासाचं सांगतोय. पहिला प्रश्न असतो इतिहासामध्ये, प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. दिलेलं वाक्य आहे, वाक्य जशाच तसं व्यवस्थित लिहायचं आणि जिथं रिकामी जागा आहे तिथं योग्य पर्याय निवडून लिहायचं, त्याला अंडरलाईन करायचं आहे. ठीक आहे, नाहीतर नुसतं उत्तर लिहून यायचं नाही. त्यांचं म्हणणं आहे की वाक्य पूर्ण करा, विधान पूर्ण करा. 3 विधाने असतात, 3 मार्काला, 1 मार्काला 1. ठीक आहे. त्याच्यात दुसरा जो आहे तो चुकीची जोडी ओळखायची आहे. तिने जोड्या लावलेल्या आहेत, जोड्या दिलेल्या आहेत, त्यात चुकीची जोडी कोणती ओळखायची आपल्याला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे तर तो सूचनेनुसार कृती करा. आता हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला अभ्यास कसा करायचा ते सुद्धा सांगतो मी या व्हिडिओमध्ये. तर सूचनेनुसार तुम्हाला कृती पूर्ण करायची आहे. 2 कृती करायच्या असतात तुम्हाला कंप्लीट 4 मार्काला, म्हणजे 1 कृतीला 2 मार्क असे या ठिकाणी तुम्हाला त्यांनी सांगितलेले आहे. मग पहिली कृती संकल्पना चित्र पूर्ण करा, दुसरी येऊ शकते कालरेषा, तिसरी तक्ता पूर्ण करा किंवा कधी 3ही संकल्पना चित्र पूर्ण करा असं येऊ शकतं. या 3 पैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत, म्हणजे एका कृतीला 2 मार्क. 4 मार्काचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा आहे, ह्याला स्टार करून ठेवतो. त्याच्यानंतर टिपा लिहायचे आहेत तुम्हाला, 2 टिपा लिहायचे आहेत 4 मार्कासाठी, म्हणजे एका टिपला किती मार्क? 2 मार्क आहे ना. 2 टिपा लिहायचे तुम्हाला, 2-2 मार्काच्या 4 टिपा. ठीक आहे. तिसरा क्रमांकाचा प्रश्न आहे विधाने किंवा विधाने सकारण स्पष्ट करा. दिलेली विधाने आहेत त्याला सकारण करायचे, तुम्हाला ऐतिहासिक कारण द्यायचे. 2 प्रश्न लिहायचे आहेत तुम्हाला, 3-4 दिले जातील, त्यातले 2 लिहायचे. 2-2 मार्काला 2 प्रश्न येतात. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर 1-2 मार्काचे प्रश्न या ठिकाणी कव्हर होत आहेत. बघा, योग्य पर्याय निवडा लिहिलं, चुकीची जोडी चुकीची जोडी ओळखली, संकल्पना चित्र पूर्ण केलं, टिपा लिहिल्या आणि कारणे लिहा, ऐतिहासिक कारणे, हे सुद्धा झालं. आता पुढचा प्रश्न आहे थोडासा वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 4, उत्तराचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहायचे. तुम्हाला एक उत्तरा दिला जातो परीक्षेमध्ये, ह्या उत्तरात तुम्हाला वाचायचं व्यवस्थित आणि त्याच्या खाली दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. याला 4 मार्क आहेत, म्हणजे पहिला प्रश्न 1 मार्क, दुसरा प्रश्न 1 मार्क आणि तिसरा जो प्रश्न असतो तो सोमत टाईपमध्ये असतो, पर्सनल रिस्पॉन्स, त्याला 2 मार्क आहेत. म्हणजे 4 मार्काचा हा उत्तरावरचा प्रश्न इथं कम्प्लीट होत असतो. प्रश्न क्रमांक 4 4 मार्क उतारा असतो आणि त्याच्यावरचे प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. पुढे जाऊ, प्रश्न क्रमांक 5 सविस्तर उत्तर लिहायचे तुम्हाला. हा मोठा प्रश्न आहे, 3 मार्काचा हा प्रश्न आहे. सविस्तर उत्तरे लिहायचे तुम्हाला. त्याच्यासाठी 3 किंवा 4 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी 2च तुम्हाला जे सोपे वाटतात ते प्रश्न लिहायचे. एका प्रश्नाला 3 मार्क आहेत. प्रश्न क्रमांक 5 हा 6 मार्काचा आहे. पुढचा प्रश्न बघू, 6. आता इथंपर्यंत जर जेव्हा बघतो आपण त्यावेळेस, म्हणजे प्रश्न क्रमांक 5 पासून ते प्रश्न क्रमांक 1 किंवा 1 पासून ते 5 पर्यंत हा जो पार्ट आहे तो कोर पार्ट आहे तुमचा हिस्ट्रीचा, म्हणजे इतिहासाचा पार्ट आहे. तो हिस्ट्रीचा हा सिलेबसवरती एवढे प्रश्न विचारले जातात. किती मार्काचं असतं हिस्ट्रीच्या सिलेबसवरती तुम्हाला? तर 28 मार्काचं इतिहास आहे, इतिहास. ठीक आहे. आणि 40मधून 28 गेले तर राहतात 12, तर 12 मार्कचा. प्रश्न क्रमांक 9 पर्यंत तुम्हाला 12 मार्काचं येतं राज्यशास्त्र. राज्यशास्त्रावरती किती मार्क आहेत? 12 मार्काला. मग बघा, इतिहासात आणि भूगोलामध्ये फरक एवढाच आहे, भूगोलाचा अभ्यासक्रम कमी आहे आणि मार्क जास्त पाडता येतात. तसंच इतिहासाचा अभ्यासक्रम जास्त आहे आणि मार्क कमी पडतात. म्हणून भूगोलावरती जास्त फोकस करा, ह्याच्यावरती करा, बट जास्त चान्सेस तुम्हाला तिथे येत आउट ऑफ मार्क पडण्याचे. प्रश्न क्रमांक 1 ते 5 राज्यशास्त्र आणि 1 ते 5 इतिहास आणि 6 ते 9 तुमचं येतं राज्यशास्त्र. मग राज्यशास्त्रावरती प्रश्न कसे येतात? तुमचं जे नागरिकशास्त्र होतं, तुम्ही लहान होता त्यावेळेस नागरिकशास्त्र होतं, मोठे झाले की राज्यशास्त्र झालं त्याचंच. मग आता हे बघा, प्रश्न क्रमांक 6 योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, म्हणजे रिकाम्या जागा भरा त्याच टाईपमध्ये, पण ती वाक्य पूर्ण लिहायची तुम्हाला आणि त्याचं उत्तरसुद्धा पूर्ण लिहायचे. किती मार्काला आहे? 2 मार्काला. योग्य पर्याय निवडायचे आणि ते वाक्य पूर्ण करायचे 2 मार्काला. तसंच दुसरं आहे चूक की बरोबर
सकारण लिहायचे, म्हणजे कारणे द्यायचे. इतिहास चूक असेल तर का बरोबर चूक आहे बाबा सांगा, आणि का चूक असेल का चुकीचं आहे तर तेही सांगायचं आहे, आणि बरोबर असेल तर का बरोबर आहे तेही सांगायचं. म्हणजे सुट्टी नाहीच तुम्हाला, जे आहे ते तुम्हाला सांगायचंच आहे, कारण द्यायचंच आहे, कारण दाखवायचंच आहे, कारण सांगायचंच आहे. किती मार्काला? 4 मार्कला. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 2 प्रश्न लिहायचे, 2-2 मार्काचे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8 अ येतो, संकल्पना स्पष्ट करायची. तुम्हाला 2-3 संकल्पना दिल्या जातील, त्यातली एकच संकल्पना लिहायची आहे, ती 2 मार्काला. पुढं 8व्यामध्येच ब येतं, सूचनेनुसार कृती करायची आहे. तुम्हाला 2 कृती दिल्या जातील, त्या कृती तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. एक संकल्पना चित्र, दुसरं 2 संकल्पना चित्र दिले जातील, त्या दोन्हीपैकी एक करा, जे सोपं जाते ते करा. ठीक आहे. आणि शेवटचा जो प्रश्न येतो तो थोडक्यात उत्तरे लिहायची तुम्हाला. किती प्रश्न? 2 ते 3 प्रश्न त्यांनी केलेले असतात, तयार केलेले असतात, दिलेले असतात, त्यापैकी एकच प्रश्न लिहायचा असतो, तो 2 मार्कासाठी हा प्रश्न असतो. म्हणजे इतिहासावरती योग्य जोड्या लिहा, म्हणजे रिकाम्या जागा भरा, चुकीची जोडी ओळखा, कृती पूर्ण करा, टिपा लिहा, कारणे द्या. त्याच्यानंतर उत्तराचे प्रश्न लिहायचे, आणि त्याच्यानंतर इथं तुमचं सविस्तर उत्तरे लिहायची. हे सगळे प्रश्न इतिहासावरचे. आणि राज्यशास्त्रावरती सेमच आहे. योग्य पर्याय निवडायचे, चुकी बरोबर सकारण सांगायचे, संकल्पना चित्र स्पष्ट करायचे, सूचनेनुसार कृती करायचे, आणि थोडक्यात उत्तरे लिहायचे. तुम्हाला सेम पॅटर्न आहे, आणि असाच पॅटर्न परीक्षेला तुम्हाला विचारला जातो. फरक फक्त आहे, जर इथं तुम्हाला टिपा लिहा आली भारताचं प्राकृतिक विभाग, इतिहासाचं जर म्हटलं तर, जर तुम्हाला म्हटलं द्वंद्ववाद, टिपा लिहामध्ये जर ह्या वर्षी द्वंद्ववाद आला असेल, तर पुढच्या वर्षी किंवा मागच्या वर्षी द्वंद्ववाद आला असेल, तर ह्या वर्षी पाश्चात्य परंपरा विचारलं जाईल. कुठलाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. जर इथं आलं कुठं थोडक्यात तर या भारतातील लोकशाही असं जर लिहायला सांगितलं, तर पुढच्या वेळेस भारतातील मीडिया समोरील आव्हाने असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फक्त प्रश्न चेंज होतो. मग हे टेम्पलेट सेम असतो, हा टेम्पलेट सेम असतो. मग आता अभ्यास कसा करायचा? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टेक्स्टबुक हे मस्ट आहे. टेक्स्टबुकशिवाय दुसरं काहीच वापरू नका. टेक्स्टबुकमध्ये जेवढी काही इन्फॉर्मेशन दिली, ती सगळी इन्फॉर्मेशन परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते, आणि त्याच पुस्तकाच्या आधारावरती तुमचं नवनीत असेल, गाईड असेल, डायजेस्ट काय म्हणतात ते सगळं तयार होत असतं. म्हणून टेक्स्टबुक मेन आहे, तेच वापरा. त्याच्यात जे स्वाध्यायामध्ये दिलेले सगळे प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न व्यवस्थित करायचे. त्याच्यानंतर मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका करायच्या, आणि लास्ट येतं तुमचं पुस्तकामध्ये जेवढ्या काही संकल्पना चित्र आहेत, त्या संकल्पना चित्र पूर्ण करायच्या तुम्ही, आणि लक्षात ठेवायच्या. तेच संकल्पना चित्र इथं विचारले जातात. हे संकल्पना चित्र असेल, किंवा इथं कालरेषा किंवा कृती पूर्ण करायला, अशा टाईपचा 40 मार्काचा लेखी परीक्षा तुमची कव्हर होते, आणि 40पैकी 40 मार्क पडतात. तर असा होता हा इतिहासाचा पेपर पॅटर्न, जो की बोर्ड परीक्षा 2027ला येणार आहे. असा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा, नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा व्हिडिओमध्ये अशाच. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.